मोठी खूप कॅन्डल असल्यामुळे आपण याच्यामध्ये थोडस म्हणजे मोठा स्टॉप लॉस होऊन जाईल आपला, त्यामुळे मोठ्या कॅन्डलला करायचं नाही. पण तुम्ही जर यामध्ये ओव्हरऑल आपल्या सिस्टीम नुसार बघाल ना तर 1, 2, 3 आणि 4 रेजिस्टन्स आहे आणि 4 रेजिस्टन्स ब्रेक करून 2019 नंतरचा रेजिस्टन्स ब्रेक करून हा वरती गेलेला आहे, त्यामुळे मोस्ट प्रोबेबली हा स्टॉक वरच्या दिशेने जाईल असं माझं ओव्हरऑल याच्यामध्ये अनालिसिस नुसार मला आता सांगता येईल. कारण मी जवळच्या माझ्या आतापर्यंत मी 4-5 महिने झाले ऍक्टिव्हली काम करतोय ना मार्केटमध्ये, तर त्या 4-5 महिन्यात एवढा चांगला स्टॉक, एवढा चांगला रेजिस्टन्स असणारा स्टॉक मला भेटला नाही ब्रेकआउट. तो आता आपण डिस्कशन करताना मला मिळून गेलेला आहे. तर तुम्ही यामध्ये जेव्हा केव्हा हा रेजिस्टन्स आज ब्रेक केलेला आहे मीन्स उद्या मार्केट ओपन होणार 9:15 तर तेव्हा यामध्ये बाईंग तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. हा तर तुम्ही बाईंग करणार उद्या. ठीक आहे. तर तुमचं टार्गेट काय राहील आपण एकदा बघू. ठीक आहे. हा तर टार्गेटसाठी तुम्हाला लॉंग पोझिशन लावावं लागेल. ठीक आहे. तर लॉंग पोझिशन तुम्हाला ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगला टच करायची आणि क्लिक करायचं. तर ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगला टच करून क्लिक केलं ना की तुमची लॉंग पोझिशन येईल. ठीक आहे. याच्यामध्ये आपण 50 रुपयाचा स्टॉप लॉस लावू, जास्त वर खाली जायची गरज नाही, कारण ही कॅन्डल जी आहे ती खूप मोठी कॅन्डल आहे आणि त्याच्यानुसार आपण काम करू. ठीक आहे. तर तुमचं टार्गेट काय राहील 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशोच्या हिशोबाने तुमचं टार्गेट जे आहे ते थोडंसं सेट करतो मी. हा तुमचं टार्गेट जे आहे ते 68 रुपीज राहील. तोपर्यंत तुमचं 68 टार्गेट येत नाही तोपर्यंत तुम्हाला पेशन्सली आणि डिसिप्लिनली काम करावं लागेल. तर हा एक स्टॉक आपल्याला सापडला उद्यासाठी. दुसरा एक स्टॉक एखादा बघू शकतो. चार्टिंग वरती स्क्रीनर आहेत भरपूर, ते स्क्रीनरचा वापर करून आपण ब्रेकआउटचे स्टॉक शोधू शकतो किंवा सुपर ट्रेडचे यामध्ये पण करू शकता ना इंट्राडे तुम्ही. सांगा ना मग कसं करू. तुम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये बाय करायचंय, उद्या प्रॉफिट आलं ना तुम्हाला की तुम्हाला एक्झिट करायचंय, पण या इंट्राडे साठी तुम्ही तुमचं प्रॉफिट जे आहे ना ते 1:3 चं न ठेवता 1:2 चं ठेवा. पण मग आपण हे चाइल्ड कमी घेतो ना, पॅरेंट आणि चाइल्ड. हा मग ह्याच्यामध्ये वीकली मध्ये पण फॉर्मेशन झालं असेल ना, तर हा चाइल्ड आला. वीकलीचं तुम्हाला चार्ट दाखवतो बघा ना. वीकली मध्ये 1 टच पॉईंट, 2 टच पॉईंट, 3 टच पॉईंट. सरांनी व्हिडिओ मध्ये काय सांगितलं की तुम्ही ह्याचा बघा 30 मिनिटात. ठीक आहे, आपण 30 मिनिटाचा बघू. तुम्ही थोडं भरपूर गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करताय त्यामुळे तुमचं असं होतं. ठीक आहे. आता ज्या कोर्स आहे त्याप्रमाणे जातो की नाही, मी त्यानुसार बघते ना, मला दिसतच नाहीये, एंट्री कुठे भेटतच नाहीये. नाही तुम्ही आता डे टाइम फ्रेम वरती तुम्हाला ब्रेकआउट मिळालेला आहे. आता तुम्हाला उद्या यामध्ये एंट्री करायची आहे बस सकाळी. ओके. आणि तुम्ही एंट्री कशी कराल तर तुम्हाला 15 मिनिटाच्या कॅन्डल वरती तुम्ही सकाळी एंट्री करा आणि 15 मिनिटाचा चार्ट ओपन करून ठेवा. ओके. 15 मिनिटाचा चार्ट ओपन करा आणि तुमचं 1:2 चं टार्गेट लावून ठेवा. 64 जेव्हा टार्गेट येईल तेव्हा तुम्ही एक्झिट मारा. झालं इंट्राडे. याच्यापेक्षा वेगळं काय करणार आहे इंट्राडेला आपण. ओके. मी आपला चाइल्ड पेमेंट पॅरेंट वेगळा घेते म्हणून मला भेटत नाही काय. हा तसं होऊ शकतं, कारण तुम्ही तुमच्या इंट्राडे साठी 1 डे तुमचा जो आहे तो पॅरेंट टाइम फ्रेम राहील आणि तुमचं 15 मिनिट, 10 मिनिट, 5 मिनिट जे आहे ना ते तुमची चाइल्ड टाइम फ्रेम राहील. त्याला इंट्राडे करायचंय. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर इन्व्हेस्टमेंटला तुमची वीकली टाइम फ्रेम जी आहे ती पॅरेंट राहील आणि डे टाइम फ्रेम तुमची चाइल्ड राहील. ओके. म्हणजे म्हणून मला भेटत नव्हतं. कळलं का. मी 15 मिनिटं आणि 5 मिनिटं या 1 आवर आणि असं हे जे घेत होते ना, म्हणून मला ते एंट्री सापडत नव्हती. ओके. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, समजलं ना. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही चार्टिंग वरती जा आणि स्टॉक शोधा. तुम्हाला भरपूर स्टॉक सापडतील आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या कॅन्डलच्या लाईन्स वगैरे ड्रॉ करा कॅन्डलस्टिक पॅटर्न वरती. त्यानुसार ब्रेकआउट शोधा. आपल्या व्हॉल्यूम आपल्या सिस्टीम नुसार बसतंय का बघा. स्ट्रॅटेजी नुसार सगळे जर सिस्टीम ओके असतील, बसत असेल तर तुम्हाला उद्या सकाळी त्यामध्ये एंट्री करायची. व्हॉट एव्हर तुम्ही मग ट्रेडिंग करत असाल किंवा इन्व्हेस्टमेंट करत असाल. ह्याच्यामध्ये पण ट्रेडिंग केलं चालेल ना, म्हणजे हो करू शकता. फक्त तुम्हाला चांगले रिवॉर्ड हवे असतील तर तुमचे इन्व्हेस्टेड व्हॅल्यू पण जास्त पाहिजे. नाही, पहिला छोट्या वरतीच करते, नको जास्त. हो चालेल. हेवी जाऊ नका, नुकसान पण होऊ शकतं. आपण प्लसचा विचार करतोय. हळूहळू हा कॉन्फिडन्स आला की काम करायला पुढे चालू करता येईल. काय अडचण नाही. मार्केट कुठे पळून जात नाही, काही नाही.
पहिलं उद्या 9:15 आपण 5 मिनिटाचा वगैरे बघायला पाहिजे का माझ्यामध्ये? नाही सकाळी एंट्री करा. सकाळी क्रिएट होते वगैरे. नाही काही बघायची गरज नाही. आपल्या सिस्टम नुसार इथे आलेला आहे ब्रेकआउट आणि आपल्याला उद्या फक्त एंट्री करायची 9:15. नाही ना, बघायची गरज नाही ना, बघायची गरज नाही. एकदा एंट्री केली की तुम्हाला मग टाइम फ्रेम शिफ्ट करायचा आहे 15 मिनिटं ते 5 मिनिटं. ओके ठीक आहे. कारण की मी कुठला तरी एक शेअर घेतलेला, त्यामध्ये मग आपल्या आजच्या यानुसार गेले आणि दुसऱ्या दिवशी ना पहिली क्रिएट झाली रेड मध्ये आणि त्यानंतर ते डाऊनच गेली आणि मग हे हिट होऊन स्टॉप लॉस हिट होऊन गेला पण त्याचा. होऊ शकतं ना तसं. तसं होऊ शकतं. आता कुठल्याही स्टॉकची श्युरिटी 100% कुणीही देऊ शकत नाही. मी देऊ शकत नाही की हा स्टॉक उद्या वाढेलच. मे बी हा स्टॉक उद्या पडेल पण आपल्या सिस्टम नुसार बसतोय म्हणून आपण एंट्री करणार बस. आपल्या हातात पॉसिबिलिटीज आहेत. आपल्या हातात फक्त आणि फक्त आपण प्रोबॅबिलिटीच्या खेळावरती आपण काम करत असतो. फक्त आणि फक्त प्रोबॅबिलिटीवर काम करत असतो. तुम्ही, मी, सर, कुठलाही कोणताही गुरु आणा, झुंझुनवाला सुद्धा प्रोबॅबिलिटीवरच काम करतो की माझा स्टॉक रिस्क घेऊन बघते. काय तर काय होणार, 50 शेअर 1 रुपया खाली गेला तर 50 रुपयाचा लॉस होईल. ठीक आहे चालेल. राईट. ओके. त्यानंतर ना आता मला सांगा, माझा प्रॉफिट म्हणजे मी जास्त इन्व्हेस्ट करत नाही म्हणूनच मला कमी येत असेल. जेवढं इन्व्हेस्टमेंट तेवढं प्रॉफिट. फक्त पर्सेंटेज बघा तुम्ही किती % तुमचे रिटर्न आले त्यानुसार कॉन्फिडन्स वाढेल. त्यानुसार तुम्ही मग बाईंग वाढवा तुमची. ओके. कारण त्या दिवशी 3% होता. 3% पण भरपूर झालं मॅडम. तुम्ही आयसीआयसीआय बँक मध्ये काम करता, 6% तुम्ही वर्षभरात देता. माहिती आहे. मग असं आणि आता सायबर टेकचं ओपन करा ना जरा. सायबर टेक काय? सायबर टेक सॉफ्टवेअर. ओके. याच्यामध्ये तुम्ही बघाल तर एक मिनिट तुम्हाला शो करतो. आता मी आज कितीला माझा बाय झाला? 77.50. हा पण चांगला आहे. म्हणजे कालचा ब्रेकआउट होता. कालच्या कॅन्डलच्या नंतर हे बघा ना, भरपूर टच पॉईंट आहेत मॅडम. एक मिनिट तुम्हाला शो करतो. 1 2 3 4 5 6 टच पॉईंट आहेत इथे एकाच ठिकाणी आणि त्यानंतर एक इथे टच पॉईंट आहे. त्यानंतर ब्रेकआउट देऊन हा चांगलाच वरती गेलेला आहे. तुम्हाला डायरेक्ट सकाळी इथे बाईंग करायची होती. मी केली ना. 77 ला मला मिळाला. ओके. पण मी आता ह्याला स्टॉप लॉस लावला त्याच्या खालच्या कॅन्डलचा. आता उद्या लावणार तो कसा लावणार? ह्या कॅन्डलचा लावणार. उद्या तुम्ही कॅन्डलचा काय लावा, ब्रेकआउटच्या पोझिशनला जो स्टॉप लॉस येईल ना तो लावा. म्हणजे जे ब्रेकआउटच्या वेळेला काय तुमचा व्हॉल्यूम होता, काय तुमचं प्राइस होते? 71 रुपये प्राइस होते. टायमाला होता 71 रुपये ना. इथे बघा ना स्क्रीनवरती 71 होते. तर तुम्ही याच्या ब्रेकआउटच्या खाली 1 रुपया लावून टाका. 70 रुपये. ओके. 70 रुपये. 70 रुपये लावून टाका. ब्रेकआउटच्या खाली येणार. कारण जो रेजिस्टन्सच्या खाली का लावायचा? कारण रेजिस्टन्स बिकम सपोर्ट आणि सपोर्ट बिकम रेजिस्टन्स, वाईस वर्सा असं काम होतं. ठीक आहे. हा तुमचा जो रेजिस्टन्स होता तो आता सपोर्ट म्हणणार. नंतरचा स्टॉक जेव्हा पडेल ना तेव्हा याला टच करूनच वरती जाणार. याच्या खाली येणार नाही. पण जर याच्या खाली आला खाली 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट लावू शकता तुम्ही तुमच्या सेपर साईडने किंवा तुमच्या रिस्क ॲपेटाइट नुसार. 70 रुपये लावून टाका. कारण की हा एवढा वाढतोय ना म्हणून मला जरा डाऊटफुल वाटलं. नाही काय अडचण नाही. तुम्ही 70 रुपयाचा स्टॉप लॉस लावा. थोडे दिवस तो स्टॉप लॉस मेंटेन करा. 2-3 दिवस. तुमचं जेव्हा टार्गेट येईल तेव्हा तुम्ही एक्झिट मारा. ठीक आहे चालेल. ओके. अडाणीचा कसा वाटतोय ट्रान्समिशन? अडाणी पोर्ट की भरपूर आहेत. खाली जाते. हा बस ट्रान्समिशन वरती मी नाही दुसरीकडे गेला. अदानी बस ग्रीन एनर्जीच्या खाली. बस अडाणीचं मॅडम ब्रेकआउट आता तर व्हायचं आहे अजून. तुम्ही कसं काय बाईंग केलं याच्यामध्ये? इथे टच पॉईंट आहे, इथे टच पॉईंट आहे. त्यानं ब्रेकआउट दिलेलंच नाही अजून. कुठे दिलं वीकली वरती जा ना. नाही मी विचारते. नाही अजून वीकली वरती पण ब्रेकआउट नाही दिलेला. तो खालचा आपण नाही कन्सिडर करणार का? नाही. जेव्हा कॅन्डलची पोझिशन तुमच्या ब्रेकआउटची वरती क्लोज होईल तेव्हाच कन्सिडर करायचं. ब्रेकआउट त्याच्यावर त्याला म्हणताच येणार नाही ना. हा अजून रेजिस्टन्सच आहे. तुम्ही वीकलीवर बघा नाही तर डेलीवर बघा. हा अजून रेजिस्टन्सच काम करतोय.
डेली वरती वाटतोय ना तो, बघा ना. ते बघा, हा एक पॉइंट आहे आणि ते अगोदरचा एक पॉइंट. एकच पॉइंट आहे. त्याच्या अगोदरचा पण आहे. एकच पॉइंट आहे. कुठे पॉइंट आहे? पॉइंटच नाही, एकच पॉइंट आहे. हा 2 टच पॉइंट पाहिजेत कमीत कमी, तर तो चांगला रेजिस्टन्स समजला जाईल ना. तो रेड वाला एक आहे ना, हा तुम्ही आता हा ती एक आहे आणि हा जेव्हा स्टॉक इथून पडत होता त्यानंतर तो टच केलेला नाही येतो, तो तिथून पडतच होता. नाही त्याच्या लेफ्टला, हा लेफ्टला, राईटला नाही, लेफ्टला, अजून लेफ्ट. आता हा जर एक मग तुम्ही मला नाही देऊ शकत. हा नाही मॅडम, नाही मॅडम, तो नाही कन्सिडर करू शकत. नाही, एकदा हा ब्रेकआउट इथे येऊन गेलेला आहे, हा याच्या पाठीमागे कन्सिडर करू शकत नाही. ह्या इथून पडल्यानंतर तुम्ही इथून ब्रेकआउट तुम्हाला शोधायचं, इथून एवढ्या पेज मध्ये. असं आहे का? मागचा ब्रेकआउट शोधायचा नाही, मागचा होऊन गेलेला बघायचा नाही, रिसेंट कॅन्डल मध्ये ब्रेकआउट कुठला आहे तो बघायचा. ओके, ठीक आहे, चालेल. ओके, ठीक आहे, समजलं ना? हा, समजलं. त्यानंतर तुम्ही प्रॉफिटचा 203 सांगितलं. आपण ना एएमओने टाकतो, मी एकूण एएमओने टाकले होते, पण आपलं असं का होतं, आता आपल्याला आता ही समजा प्राइस असेल ना, जी दाखवते आता एंडची 282 समजा ह्याच्यामध्ये, उद्या बाय करताना मला वेगळी जास्त मार्जिन कधी ठेवून येतं, असं का होतं? हा म्हणजे कसं आहे, उद्या आता बाईंग होताना ते कधी गॅप अप होतं, गॅप डाऊन होतं, म्हणजे मार्केट चांगलंच ओपन होतं वरती आणि कधी खाली चांगलंच ओपन होतं, मग तुमची ती प्राइस खाली वरती होऊन जाते पूर्ण. त्यामुळे तुम्हाला त्यासाठीच मी म्हणतो एम ऑर्डर टाकायची नाही, मार्केट ऑर्डरला प्लेस करायची ऑर्डर, म्हणजे जी प्राइस आहे ती मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे, चालेल, समजलं मला. माझा मला तेच म्हटलं, मला इंट्राडेला कशी एंट्री मिळते. आता क्लिअर झालं ना डाऊट? हा आता कळलं. आपल्याला नॉर्मल आहे ना, आपण जो कन्सिडर करतो त्याने फक्त ती जाणार इंट्राडे मध्ये ना. ठीक आहे. अशा प्रकारे मग तुम्ही काम करा ब्रेकआउटचं. रिसेंटचे ब्रेकआउटचे स्टॉक शोधा. रिसेंटचे ब्रेकआउट हवेत, होऊन गेलेला ब्रेकआउट नाही शोधायचा. 2 टच पॉइंट पाहिजेत, कॅन्डल बिग पाहिजे किंवा व्हॉल्यूम त्याचं बिग पाहिजे, आणि तुम्हाला उद्या सकाळी डायरेक्ट बाईंग करायचे, बस, दॅट्स इट. तुम्हाला उद्या स्टॉप लॉस लावायचे, बाईंग करून बस, याच्या प्लेडे काही करायचं नाही. हीच आपली स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे, चालेल, थँक्यू. चालेल, ठीक आहे. चला, जावं जेवून घ्या.